मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत उपवासाचे खमंग असे थालीपीठ. 1 वाटी वरीचे पीठ, याला भगरचे पीठ सुद्धा म्हणतात. वरीच्या पिठाऐवजी तुम्ही साबुदाण्याचे पीठ किंवा शेंगदाण्याचे पीठ वापरू शकता. अर्धा वाटी भाजून घेतलेले शेंगदाण्याचे कूट, 1 छोटा बटाटा किस, साखर, मीठ आणि मिरची पावडर हे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घ्या. आणि थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तेल. बटाटा किसून घेतला की असा पाण्यात ठेवून द्या, म्हणजे त्यामध्ये असणारे स्टार्च निघून जातात. आणि आपण ज्या वेळेला थालीपीठ करायला घेऊ त्यावेळेला हे ताटामध्ये काढून घ्या. असेच ठेवले तर हा बटाटा काळा होत नाही. आणि जर तुम्ही पाण्यात न ठेवता असाच बटाटा ठेवला तर तो बटाट्याचा किस काळा होऊ शकतो, म्हणून हा पाण्यात ठेवून द्या. बटाट्याचा किस आपण स्वच्छ धुवून घेतला आहे. मिरची पावडर आवश्यकतेनुसार, तुम्हाला किती तिखट हवे त्याप्रमाणे, चवीनुसार मीठ. हे थालीपीठ अतिशय खमंग आणि स्वादिष्ट होण्यासाठी आपण त्यात घालत आहोत थोडीशी साखर. साखर तुम्हाला हवी असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल. हे थालीपीठ आपण हिरव्या मिरचीमध्ये सुद्धा बनवू शकतो. आता हे आपण मिश्रण एकत्र करून घेऊया. असं थोडं पाणी घेऊन हे पीठ असं मळून घ्या. एकदम पाणी घालू नका, नाहीतर थालीपीठ नीट वळले जाणार नाहीत. पीठ खूप सैल होईल. त्यामध्ये मी फक्त एवढा 1 टीस्पून पाणी घातलं आहे. त्यानंतर हे थालीपीठाचं पीठ असं दाबून मळून घ्या, म्हणजे बटाट्याचा जो काही पाणी असेल ते ह्याच्यात उतरेल आणि मग ते पीठ असं चांगलं मऊ होईल. हे पहा, 1 टीस्पून पाण्यामध्ये किती पीठ सैल झाले. आपलं सगळं मिश्रण असं चेपून जरी मळलं तरी त्याला आपोआप पाणी सुटतं. हळूहळू पीठ हे मऊ व्हायला लागले. आता आपण त्यात घालूया तेल. असं तेल लावून घ्यायचं. एकदा काही हे पीठ मळून झालं की थालीपीठाचे हे पीठ जास्त वेळ ठेवून नका देऊ. थालीपीठाचे पीठ मळून झालं का लगेच त्याचे थालीपीठ बनवायला घ्या. जास्त वेळ जर पीठ मळून ठेवलं तर तो पीठ खूप असं सैल होत जातो आणि मग थालीपीठ बनवायला होत नाही. जेवढा तुम्ही तेलाचा वापर कराल तेवढं हे पीठ छान असं चिकट होईल. आपल्याला पीठ चिकट करायचं आहे, सैलसर नाही. त्यामुळे तेलाचा हात घ्या. आता आपण ह्याचे करूया थालीपीठ. थालीपीठ करण्यासाठी आपण ही अशी एक प्लॅस्टिकची बॅग वापरणार आहोत. तुम्हाला जर ह्याच्यावर नसेल करायचे तर तुम्ही कपड्यावर सुद्धा थालीपीठ करू शकता. थालीपीठसाठी आपण तवा गरम करत ठेवला आहे. सुरुवातीला आपण त्या प्लॅस्टिक पिशवीला असं तेल लावून घेऊया.
थालीपीठ जरा असे थोडे जाडसरच ठेवा. हे आपले थालीपीठ तयार झाले. हे बघा असं अलगद ही प्लास्टिकची पिशवी उचला. आता आपण तव्याला तेल लावून घेऊया. लाईटली तेल लावायचं, जास्त तेल लावायची काही आवश्यकता नाही आहे. असं लाईटली तेल लावा. तवा जर मोठा असेल तर ॲट ए टाइम 4 थालीपीठ एका तव्यात आरामात बसतात. आता मीडियम फ्लेम करून घ्या. पहिला टाकलेला थालीपीठ आपण बघूया कितपर्यंत झालेला आहे. बघा अलगच त्याच्या काडा सुटलेला आहे. असं पलटी मारा. पलटी केल्यानंतर मीडियम फ्लेमवरच त्यांना शेकून घ्या. एकदम फास्ट फ्लेम करू नका, नाहीतर ते करपू शकते आणि आतमध्ये कच्चे राहणार आणि फक्त वरचा पृष्ठभाग त्यांचा करपेल. म्हणून थालीपीठ शेकवताना मीडियम फ्लेमवरच शेकवा. 2 मिनिटांनी आपण पाहूया आपले थालीपीठ किती शेकले. थोडासा तांबूसर असा त्याला रंग आला आहे. असे पलटी करून घ्या. थालीपीठ पलटी केल्यानंतर गॅसची फ्लेम फास्ट करा आणि 1 मिनिट असे त्यांना शेकवून घ्या. गॅसची फ्लेम स्लो करा. गॅसची फ्लेम स्लोच ठेवून द्या. बोटाला तेल घेऊन बॅगला लावा. असं थोडं तुम्हाला पातळ हवं तर पातळ, जाड हवं तर जाड, कसंही करू शकता. एकदा काही तव्याला तेल लावला की पुन्हा थालीपीठ सगळे होईपर्यंत पुन्हा तव्याला तेल लावू नका. आता हे थालीपीठ आपण तव्यामध्ये टाकूया. हे पहा, खमंग असे थालीपीठ आपले तयार आहे. हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत, उपवासाचे लोणचे, उपवासाची चटणी यासोबत खाऊ शकता. असे थालीपीठ तुम्ही बनवून पहा आणि शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. सुगरण अलिबागच्या या चॅनलवर तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. मस्त खा आणि स्वस्त रहा.